धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। डिझेल शिल्लक नसल्याने पेट्रोल पंपावरती बोर्ड लागलेत। डिझेल टंचाईमुळे शेतीची कामही खोळंबली आहेत। पेट्रोल पंपावरती काय परिस्थिती आहे जाणून घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा डिझेलची टंचाई सुरू झालेली आहे। अनेक पेट्रोल पंपावर डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय आणि अनेक ठिकाणी असे बोर्ड पाहायला मिळतात की डिझेल शिल्लक नाही आहे। त्यामुळं पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अनेक वाहन चालक जे आहेत ते जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे। वाहन चालक आपल्यासोबत डिझेल मिळालं झालंय नाही मिळालं। किती पंपावर आता 4 पंप बघितले मी, नाही मिळालं, शिल्लक नाही आहे। कुठून आला तर कुठं जायचं? इथं वाशील चाललो। काय टेम्पो रिकाम आहे, अंडे तर वाशील चाललो। कशासाठी? अंडे आणण्यासाठी। अच्छा, 4 दिवस झाला डिझेल का बरं? वरून मालच येत नाही ना आपल्याला। माल येईल त्या टायमाला आपण विकू, अशी परिस्थिती आहे। दररोज किती डिझेलची विक्री होत होती आणि आता काय परिस्थिती? 2-2.5 हजार विक्री होती आहे। आता पेरणी चालू झाली, नांगरणी पेरणी शेतकऱ्यांची। मग सध्या माल शिल्लक नाही, त्याच्यामुळे आता 400-500 बी द्यायला माल शिल्लक नाही आपल्याला। शेतकरी माघारी जात आहेत, किंडा घेऊन येतात, माघारी जातात, गाडीवाले माघारी जातात, काय करणार आहे आपण? एक दुसरी जी वाहतूक व्यवस्था आहे ती देखील यामुळे विस्कळीत झालेली आहे। मात्र याचा सर्वाधिक फटका बसतोय तो पेरणीला, मशागतीच्या कामाला। डिझेल टंचाई असल्यानं साहजिकच आहे ही कामं खोळंबली आहेत, ती लांबणार आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।